नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विज्ञानच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाळा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणखी थोडीशी आपण रिव्हिजन घेऊया आणि त्यानंतर आपण थोडं याच्यामध्ये बघूया की या पॉइंटमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओमध्ये आपण वस्तुमान आणि वजन याच्याबद्दल शिकलेलो आहोत. त्यानंतर वस्तुमान म्हणजे काय हे कोणी सांगू शकतं, आपण मनातल्या मनात उत्तर द्यायचं आहे, कारण आपल्याला अभ्यास काय करायचं ते रिवाइज करून कायमचं लक्षात ठेवायचं. म्हणजे वस्तुमान म्हणजेच काय, एखाद्या वस्तूमध्ये असलेलं द्रव्य संचयाचे मापन. एखाद्या वस्तूमध्ये असलेलं द्रव्य संचयाचे मापन म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान. वस्तुमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? केजी. वस्तुमान मोजण्यासाठी केजी म्हणजे किलोग्राम. वस्तुमान कधी कसली राशी आहे? वस्तुमान ही अदिश राशी आहे. वस्तुमान ही कसली राशी आहे? अदिश राशी आहे. कारण वस्तुमानला कोणत्याही दिशेची गरज नसते, म्हणून ही अदिश राशी आहे. म्हणजे वस्तुमानला कोणत्याही दिशा दाखवण्याची किंवा दिशेची गरज नसते, म्हणून वस्तुमान कशी आहे? अदिश राशी आहे. काल त्यानंतर आपण शिकलो याच्यामध्ये की वस्तुमान हा पृथ्वीवर किंवा इतर ग्रहावर जरी आपण गेलो तरी पण वस्तुमान हा सारखाच राहतो, तो स्थिर राहतो, तो बदलत नाही. वस्तुमान हा सारखा राहतो, तो स्थिर राहतो, तो बदलत नाही. म्हणजे वस्तुमान हा स्थिरच राहतो कुठेही ते घेतलं तरी. ठीक आहे. वस्तुमान हा कशावर? त्या त्रिज्येवर, म्हणजे वस्तू आणि त्या पृथ्वीचा अंतर किती आहे म्हणजे त्याची त्रिज्या त्याच्यावर अवलंबून असतो. कॅपिटल एम पृथ्वीचं वस्तुमान, जी कॅपिटल जी वैश्विक स्थिरांकावर अवलंबून असतो. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. वजनच्या बाबतीत वजन म्हणजे काय की पृथ्वी ज्या बलानं एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते, पृथ्वी ज्या बलानं एखाद्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते त्या बलाला काय म्हणतात? त्या बलाला वजन म्हणतात. त्या बलाला वजन म्हणतात. म्हणजे वजन जर तुम्हाला तर हे करायचं असेल, वजन जर उचलायचं असेल तर काय लावावं लागतो? बल. म्हणजे वजन हा बलाशी निगडीत आहे, म्हणून वजनाचं एकक काय झालं? न्यूटन. कारण बलाचं एकक न्यूटन आहे, म्हणून वजनाचं एकक पण न्यूटन. वजन ही सदिश राशी आहे. कारण वजनला आपण सदिश राशी का म्हटलो? कारण ते बलाची निगडीत आहे. कारण आपण बलाला दिशा दाखवतो ना, या साईडला बल लावतो, या साईडला बल लावला, फोर्स लावला तर आपण दिशा दाखवू शकतो, म्हणून ही सदिश राशी. ओके. त्यानंतर फक्त वजन हा सगळीकडे वेगवेगळा असतो. वजन हा वेगळा असतो, पण मात्र वस्तुमान हा स्थिर. वस्तुमान कसं राहतो? स्थिर राहतो. तर या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं की बाबा वजन आणि वस्तुमान याच्यामध्ये काय फरक आहे का? मग त्याचं एकक समान असल्यामुळं त्याचं न्यूटन हा त्याचं काय होतो की मागं म्हणजे वजन काढताना किंवा हे काढताना म्हणजे राजीवचं दिलं होतं किंवा एखाद्या वस्तूचं वस्तुमान दिलं होतं. वस्तुमान एका वस्तूचं एक आहे तर याचं वजन किती विचारलं होतं. मग काय केलं आपण? 9.8 गुणाकार केला. 9.8 न्यूटन उत्तर आलं. न्यूटन का? कारण हे वजनाचं एकक आहे. कारण हे झालं वजन, हे झालं वस्तुमान. बरोबर. म्हणजे वजन काढताना एम वापरलं. कुठला सूत्र वापरला? एफ बरोबर एम. एम म्हणजे वस्तूचं वस्तुमान, जी म्हणजे गुरुत्वाकर्षण काय ॲक्सेलरेशन ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. ठीक आहे. त्यानंतर आपण तो चार्ट पाहिला. तो चार्टमध्ये परीक्षेला प्रश्न येत नाही तरी पण तुम्हाला जनरल नॉलेजचा एक समजून जाण्यासाठी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्यातले पॉईंट आहेत, 2-3 पॉईंट आपण कव्हर केलं. मग गुरुत्वीय बल कसे येतात, कुठं आहेत, त्यानंतर गुरुत्वीय बल पृथ्वीवर गुरुत्वीय लहरी कशा तयार होतात. तुम्हाला सांगितलं स्प्रिंग असते, स्प्रिंगला तुम्ही स्ट्रेच केला, सोडला तर लहरी तयार होतात. किंवा शांत पाण्यामध्ये तुम्ही एक दगड मारा तर लहरी तयार होतात, तरंग तयार होतात, त्याच्यामध्ये तरंग तयार होतात. मग पृथ्वीवर असलेल्या तरंगाची नावं सांगितली तुम्हाला, कोणकोणते तरंग होते किंवा लहरी होते. गॅमा लहरी होते, गॅमा लहरी आहेत, एक्सरे आहे, त्यानंतर IR आहे, इन्फ्रारेड आहे, रेडिओ लहरी आहे. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघितल्या होत्या. पण यानंतर आपल्याला जे बघायचं आहे, यानंतर जे आपण गोष्टी बघायचं आहे ते काळजीपूर्वक लक्ष द्या. फक्त 8 मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत, जेणेकरून याच्यावर प्रश्न येत नाही. पण माझ्या इच्छेनुसार की एखादा दुसरा प्रश्न याच्यावर येण्याची शक्यता आहे, म्हणून बघूया ते कोणते प्रश्न निघतात. पण हे महत्त्वाचं आहे, मुक्त पद्धत आपल्या सिलेबसचा चालू सिलेबसमधला पॉईंट आहे. IMP असेल असं. हा ठीक आहे. बघूया काय. गुरुत्वीय लहरी या अगदी वेगळ्या प्रकारचे लहरी आहेत. म्हणजे गुरुत्वीय लहरी या अगदी वेगळ्या प्रकारची लहरी आहे असे इथं सांगत आहे. म्हणजे गुरुत्वीय लहरी हे बाकीच्या लहरीपेक्षा वेगळे आहे. म्हणजे बाकीच्या लहरी कोण? एक्सरे असू दे, गॅमा असू दे, IR असू दे, रेडिओ असू दे, ते पृथ्वीवर येतात.
ते पृथ्वीवर सापडतात किंवा पृथ्वीवर डिटेक्ट होतात, पृथ्वी त्याला शोधलं जातं, बरोबर. पण हे गुरुत्वीय लहरी हे त्याच्यापेक्षा खूपच वेगळे आहेत, खूपच वेगळे आहेत. म्हणजे पहिला पॉईंट काय होतं आपल्याला, गुरुत्वीय लहरी हे बाकीच्या लहरीपेक्षा वेगवेगळे आहेत. पुढं त्यांना अवकाशातील लहरी किंवा अवकाश काळातील लहरी असे म्हणतात. अवकाश काळातील म्हणजे अवकाशामध्येच, अवकाशामधून येणारे लहरी. तर बाकीचे लहरी कुठे होते, पृथ्वीच्या वातावरणामध्ये. बाकीचे लहरी पृथ्वीच्या वातावरणात, एक्सरे असू दे, आयआर, इन्फ्रारेड, ते पृथ्वीच्या वातावरणामध्ये. पण हा गुरुत्वीय लहरी काय आहेत, अवकाश काळातील किंवा अवकाशामध्ये येणारे काय आहेत, लहरी आहेत. म्हणजे फरक समजला का, गुरुत्वीय लहरी आणि बाकीच्या लहरीमध्ये फरक आहे, कारण बाकीची पृथ्वीच्या वातावरणात येतं, पण हे अवकाश लहरी हे कसले आहेत, अवकाशातील लहरी आहेत. कारण हे काय आहेत, अवकाशातील लहरी आहेत. तर हे दोन पॉइंट समजले, गुरुत्वीय लहरी इतर लहरीपेक्षा वेगळे आहेत, त्यांना अवकाश काळातील किंवा अवकाशातील लहरी असे म्हणतात, हे समजलं. पुढे त्याची अस्तित्वाची शक्यता आइन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली आहे. बघा आइन्स्टाईन जसं केपलर होता, जसं न्यूटन, केपलर, आइन्स्टाईन हे काय आहेत, विज्ञानाच्या मध्ये प्रसिद्ध असे काय आहेत, शास्त्रज्ञ आहेत. जेणेकरून यांनी काय केलं, अवकाशातील गोष्टींचा, खगोलीय वस्तूंचा, अवकाशामध्ये काय काय घडतं याचा अभ्यास आइन्स्टाईनने पण केलेला आहे. म्हणजे 1916 मध्ये यानं कशाची अस्तित्वाची शक्यता वर्तवली, गुरुत्वीय लहरीची. म्हणजे गुरुत्वीय लहरी असतात हे यानं अस्तित्व आहे त्यांचं, हे त्यानं सांगितलं. मग ते कुठने येतात, खगोलीय लहरीपासून किंवा खगोलीय वस्तूमध्ये येत असतात किंवा अवकाशमध्ये येत असतात, हे याने सांगितलं. ठीक आहे, म्हणजे शक्यता वर्तवली कुणाची, गुरुत्वीय लहरीची. या लहरी खूप क्षीण असतात, क्षीण म्हणजे कमी असतात, खूप क्षीण. म्हणजे बघा लहरीचा इथं गुणधर्म सांगत आहेत, या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणे कठीण असते. क्षीण म्हणजे अतिशय कमी असतात, हे म्हणजे त्यांचे दोन गुणधर्म आपल्याला इथं समजतात की बाबा त्या लहरी कशा आहेत, त्या लहरी खूप क्षीण आहेत आणि कशा आहेत, ते त्यांना शोधणं पण कसं आहे, कठीण आहे. त्यांना शोधणं, प्रिडिक्ट करणं, हे करणं खूप अवघड आहे. म्हणजे हे क्षीण पण आहेत, त्यांना शोधणं खूप कठीण पण आहे. काल या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी संवेदनशील उपकरणाची गरज असते. या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी संवेदनशील उपकरणाची गरज असते. म्हणजे क्षीण आहेत आणि त्यांना शोधणं कठीण आहे, म्हणून या लहरींना शोधण्यासाठी कशाची गरज असते, संवेदनशील म्हणजे चांगल्या अशी यंत्राची गरज असते, साधनांची गरज असते. का असं मी जर विचारला प्रश्न तुम्हाला की बाबा संवेदनशील या लहरींना, गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी संवेदनशील उपकरणाची गरज काय असते, तुम्ही काय सांगाल, किंवा ते क्षीण असल्याने आणि ते शोधणं कठीण असल्याने मला संवेदनशील उपकरणाची म्हणजे चांगल्या अशा भारी उपकरणाची गरज असते दोघांना शोधण्यासाठी. पुढे यामध्ये LIGO हा काय आहे, प्रमुख साधन आहे. म्हणजे एक यंत्राचं साधनाचं नाव दिलंय जो संवेदनशील, ते सांगत आहेत गुरुत्व ते मोजण्यासाठी हे वापरतात. LIGO त्याच्यामध्ये लेझर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी काहीतरी म्हणतात त्याला, लेझर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी इन्फ्राफेरोमॅग्नेटिक काहीतरी आहे, लेझर इन्फ्राफेरोमॅग्नेटिक काहीतरी आहे, ग्रॅव्हिटेशन वेव्ह ऑब्झर्वेटरी म्हणजे शोधणारं यंत्र. म्हणजे ऑब्झर्वेटरी म्हणजे काय, शोधणारे यंत्र. हे ग्रॅव्हिटेशन वेव्ह साठी वापरला, हे फेरोमॅग्नेटिक साठी वापरला, हे लेझर साठी वापरला. म्हणजे शॉर्ट फॉर्म दिले, लॉंग फॉर्म तुम्ही पुस्तकात बघू शकता. ठीक आहे, या शोधात भारतीय वंशाचं पण योगदान महत्वाचं होतं. म्हणजे या शोधामध्ये भारतीय वंशाचं पण जे शास्त्रज्ञांचं योगदान जे होतं ते अतिशय महत्त्वाचं. त्याच्यामध्ये या गुरुत्वीय लहरींना शोधण्यामध्ये भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं होतं. 100 वर्षांनी गुरुत्वीय लहरी खगोलीय स्रोतापासून येतात हे माहीत झाले. किती वर्षापासून, किती वर्षांनी, 100 वर्षांनी. 100 वर्षांनी म्हणजे किती वर्ष लागले बघा. म्हणजे सायंटिस्ट एका गोष्टीचे पाठी लागले तर ते पूर्ण करून टाकतात, म्हणून हे 100 वर्षे लागले की गुरुत्वीय लहरी खगोलीय वस्तूपासून येतात किंवा खगोलीय स्रोताकडून येतात किंवा अवकाशातून येतात हे शोधण्यासाठी 100 वर्ष लागले. याच्यात पण भारतीय वंशाचे शास्त्रज्ञांचे योगदान अतिशय महत्त्वाचं होतं. याच्यात पण भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान अतिशय महत्त्वाचं होतं. कशामध्ये, या गुरुत्वीय लहरी 100 वर्ष मागचे आहेत
100 वर्षांनी खगोलीय वस्तू घडून येतात, म्हणजे 100 वर्षांनी कळालं किंवा ते वस्तू ते लहरी गोष्टी लहरी खगोलीय स्वतःकडून येत आहेत ते त्यापासून समजलेलं आहे. समजलं हे? तर हे झाले 8 मध्ये. याच्यामध्ये मला वाटतं तुम्हाला सांगतो, पुन्हा जेव्हा मी रिपीट करतो तेव्हा सांगतो काय प्रश्न याच्यावर येईल. ठीक आहे, बघूया पुढचा जो आपला ऍक्च्युअली सिलेबसचा भाग आहे. हा तुम्हाला माहित आहे का तुम्हाला मध्ये दिलेला आहे, आपल्याला माहितीच असतं सगळं. ठीक आहे, पण माहित नसेल तर करून घ्यायचं असतं कारण हे आपण उपयोगीचं असतं. IMP उदाहरण मुक्त पतन. मुक्त पतन नावात थोडंसं जरा वेगळं वाटतं, बरोबर. आपण आतापर्यंत शिकलो, उदाहरण देतो आणि मग तुम्हाला लगेच समजेल. आतापर्यंत शिकलो की आपण पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक वस्तूवर गुरुत्वीय बल लागू होत असतं, बरोबर. म्हणजे प्रत्येक पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक वस्तूवर गुरुत्वीय बल लागू होत असतं. एखादा दगड हातात घ्यायचा, दगड हातात घेऊन तुम्ही असं धरला तर याच्यावर गुरुत्वीय बल लागू होतं का नाही? हो नाही का होतं? मनातल्या मनात उत्तर सांगायचं नाही. उत्तर नाही. नाही हे उत्तर त्याचं नाही. का? कारण गुरुत्वीय बल याच्यावर लागू होत आहे, पण आपण काय केलं, फक्त त्याला अपोज केलेला आहे, म्हणजे त्याला विरोध केलेला आहे त्या गुरुत्वीय बलाला. का? आपण बल लावून त्या वस्तूवर बल लावून ते धरलेलं आहे. म्हणजेच काय, एखादी वस्तू जर समजा पृथ्वीचं गुरुत्वीय बल असं वळणं खाली ओढत असतं वस्तूला, ही वस्तू हवेत आहे, बरोबर. जोपर्यंत ही वस्तू हवेत आहे म्हणजे तुम्ही हातामध्ये याला धरलेला आहे, त्या वस्तूला हातामध्ये धरलेला आहे, म्हणजे तुम्ही विरुद्ध दिशेला बल लावलेला आहे. म्हणजे कुणाच्या विरुद्ध दिशेला बल लावलाय? कुणाच्या विरुद्ध दिशेला बल लावलाय? गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेला. गुरुत्वीय बल मी असं गुरु बल लिहितो, गुरुत्वीय बलाच्या दिशेला म्हणजे विरुद्ध बल लावलेला आहे, तुम्ही अपोज केलेला आहे असं धरून त्याला, पण त्याच्यावर गुरुत्वीय बल लागू होत आहे. पण जेव्हा तुम्ही असं सोडशील याला पूर्णपणे, ते खाली पडणार आहे, ते खाली पडणार आहे. तर या उदाहरणावरच आपल्या मुक्त पतनाची व्याख्या बघा काय आहे. उदाहरण काय आलं मुक्त पतनाचं? जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलानं गतिमान असेल तर त्याला मुक्त पतन म्हणतात. म्हणजे जेव्हा तुम्ही वस्तू सोडला आणि ती गतिमान जाऊन खाली जाऊन पडली, म्हणजे वस्तू तुम्ही सोडला, आता तुम्ही विरुद्ध बल लावला नाही, सोडला याला, खाली जाऊन पडली, आणि खाली जाऊन पडल्यावर म्हणजे ती वस्तू काय झाली, पहिला स्थिर होती, त्यानंतर ती सोडल्यावर गतिमान झाली. म्हणजे कशामुळे गतिमान झाली ती वस्तू? फक्त केवळ गुरुत्वीय बलानं. कुणाकडे असते गुरुत्वीय बल? दुकानात मिळतं. कुणाकडे असतं? पृथ्वीकडे. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे ती वस्तू गतिमान म्हणून खाली पडली तर त्याला मुक्त पतन असे म्हणतात. काय म्हणतात? मुक्त पतन. कळालं? म्हणजे फक्त त्या वस्तूला गतिमान होण्यासाठी फक्त गुरुत्वीय बलाने ती गतिमान होऊन खाली पडते, त्याला मुक्त पतन म्हणतात. विश्वातील प्रत्येक वस्तूवर मुक्त पतन होत असते, बरोबर. एखादी वस्तू तुम्ही वरनं सोडला खाली पडणारच, कारण का गुरुत्वीय बल त्याच्यावर लागू होत असतो. कळालं? तर हा आहे आपला आजचा व्हिडिओ. हे 8 मुद्दे माहित आहे का तुम्हाला? आता माहित झालेले आहेत. हे 2 मुद्दे ऍक्च्युअली आपल्या सिलेबस मधले, अभ्यासक्रमामधले, हे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा रिपीट करून सांगतो, त्याच्यातून प्रश्न काय येतात ते पण सांगतो. गुरुत्वीय लहरी ह्या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. गुरुत्वीय लहरी कशा आहेत? वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. म्हणजे आपण जे सामान्य लहरी पाहतो, एक्सरे असून दे, गॅमा असून दे, बीटा असून दे, रेडिओ असून दे, ध्वनी तरंग असून दे, लहरी असून दे, याच्यापेक्षा गुरुत्वीय लहरी वेगळ्या आहेत. का वेगळ्या आहेत? कारण त्या अवकाशातून येतात. कुठे येतात? अवकाशामध्ये. बाकीची पृथ्वीच्या वातावरणामध्ये तुम्हाला दिसते, पृथ्वीच्या वातावरणामध्ये दिसते, पण हे अवकाशामध्ये येतात. ठीक आहे. त्याच्या अस्तित्वाची शक्यता आइन्स्टाईननं 1918 मध्ये वर्तवली आहे. कोणाचे अस्तित्व? गुरुत्वीय लहरी. कोण वर्तवलं? आइन्स्टाईन. कोणत्या साली? 1918. हा प्रश्न येऊ शकतो. गुरुत्वीय लहरीचा शोध पहिला कोणी लावला किंवा त्याचं अस्तित्व असतं हे पहिला कोणी सांगितलं? मग तुम्ही सांगणार आइन्स्टाईन. कोणत्या दशकी? 1918 मध्ये. झालं? पुढं. या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणं कठीण असतं. लहरी क्षीण म्हणजे अतिशय बारीक असतं आणि कुठं ते मिळतील सांगता येत नाही, म्हणून शोधणं पण याला अवघड असतं. मग त्याचे 2 गुणधर्म जर परीक्षेत तुम्हाला विचारले, गुरुत्वीय लहरीचे 2 गुणधर्म सांगा, तर तुम्ही काय सांगणार? गुरुत्वीय लहरीचे 2 गुणधर्म सांगा. जर असं तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगणार? काय उत्तर असेल तुमचं? ते क्षीण असतात आणि त्यांना शोधणं कठीण असतं. ते क्षीण असतात, त्यांना शोधणं खूप कठीण असतं. कळालं? हे लक्षात. पुढं यामध्ये
LIGO हे प्रमुख आणि म्हणून त्यांना शोधणं क्षीण असल्याने, त्यांना शोधणं कठीण असल्याने एक संवेदनशील उपकरणाची गरज होती आणि ते संवेदनशील उपकरण म्हणजे LIGO. संवेदनशील उपकरण म्हणजे कोणतं? LIGO. लेझर इंटरफेरोमॅग्नेटिक ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ऑब्झर्वेटरी. हे तो लॉंग फॉर्म आजाला शोध. हा साधनाचं नाव तुम्हाला विचारते. हे साधनाचं नाव तुम्हाला विचारते. या शोधात भारतीय वंशाचे जे शास्त्रज्ञ होते यांचं पण मोलाचं योगदान होतं. म्हणजे भारतीय वंशाचे जे शास्त्रज्ञ होते यांचं योगदान पण याच्यातलं महत्त्वाचं होतं. 100 वर्षांनी गुरुत्वीय लहरी खगोलीय स्रोताकडून येतात ही माहिती झाली. म्हणजे 100 वर्षांनी गुरुत्वीय लहरी खगोलीय स्रोताकडून येतात हे माहिती झाले. म्हणजे 100 वर्षांनी समजलं. म्हणजे किती वर्ष लागले बघा. फक्त खगोलीय गुरुत्वीय लहरी असं ते माहित झालं, पण 100 वर्षांनी समजलं की मध्ये कुठून येत आहे? अवकाशाकडून येत आहे किंवा खगोलीय वस्तू, अवकाशामध्ये असलेल्या खगोलीय वस्तूकडून स्वतःकडून येत आहेत हे तेव्हा त्यांना समजलं. बघा किती काळ उलटला त्यासाठी. काल किती प्रश्न विचारले मी. बाबा गुरुत्वीय लहरीचं अस्तित्व असते कोणी सांगितलं? गुरुत्वीय लहरीचे 2 गुणधर्म सांगा. क्षीण आणि शोधणं कठीण असतं. गुरुत्वीय लहरी मोजण्यासाठी कोणतं संवेदनशील उपकरण वापरलं जातं? LIGO साधन वापरलं जातं. भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान काय होतं त्याच्यामध्ये? त्यांनी काय शोधून काढलं की 100 वर्षांनी काय शोधून काढलं की गुरुत्वीय लहरी हे खगोलीय स्रोताकडून येतात हे माहिती करण्यामध्ये बाकीच्या शास्त्रज्ञांबरोबर भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान हा महत्त्वाचं होतं. नंतर पुढे आला आपण उदाहरण बघितलं मुक्तपतनाचं उदाहरण सांगितलं तुम्हाला. आणि दगड हातात घेऊन तुम्ही काय करू शकता ते बघू शकता. तेव्हा तो पण हातामध्ये आहे, तुम्ही त्याच्याकडे काय करता? विरुद्ध दिशेला बल लावत आहात. जोपर्यंत हातामध्ये आहे तोपर्यंत काय लावत आहात? तुम्ही विरुद्ध दिशेला बल लावत आहात. पण जेव्हा तुम्ही काय करशीला ते सोडशीला, ते काय करशीला सोडशीला बल तो खाली पडणार आहे. म्हणजे काय झालं इथं? मुक्तपतन. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाने गतिमान होते, म्हणजे सोडल्यावर ते गतिमान होते का? तुम्ही असं ढकलता आपोआप जाते ती गतिमान होऊन. म्हणजे हालचाल होते वस्तूची गुरुत्वीय बलामुळे. फक्त गुरुत्वीय बलामुळे असतो. कुणाकडे आहे हा गुरुत्वीय बल? पृथ्वीकडे. आणि यालाच मुक्तपतन म्हणतात. त्याला काय म्हणतात? मुक्तपतन म्हणतात. काल हे का प्रॉब्लेम? तर बघा अवघड शब्द कुठलाच नाही. लहरी म्हणजे तरंग असतात. या लहरी अशा जात असतात का? या लहरी अशा असतात का? किंवा स्ट्रेट असू शकतात, कसे कसे असू शकतात, किंवा असे जातात एकीचा असे जातात लहरी. ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात. आइन्स्टाईन हा एक फेमस सायंटिस्ट आहे. 100 वर्षांनी गुरुत्वीय लहरी खगोलीय स्रोताकडून येतात हे माहित झालं होतं. ठीक आहे. मुक्तपतन का आलं? नवीन शब्द आहे तुमच्यासाठी. मुक्तपतन कुठलंही व्याख्या लिहायचं नाही. मुक्तपतन म्हणजे मुक्त झालेलं पतन. व्याख्या लिहा म्हटलं मुक्तपतनाची की मुक्त झालेलं पतन म्हणजे. मुक्त झालेलं पतन म्हणजे मुक्तपतन. ही व्याख्या आहे नाही. काय ही व्याख्या पाहिजे? ठीक आहे. ही व्याख्या तुमची आली पाहिजे. काय व्याख्या हो? जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलानं गतिमान होत असेल त्याला त्या वस्तूचं मुक्तपतन असे म्हणतो. कधी होते वस्तू मुक्तपतन? जेव्हा ती वस्तू हवेतून खाली सोडली जाते. आपोआप ती खाली जाते ना? का असं तुम्ही खाली घेऊन सोडता प्रत्येक वस्तू? नाही ना? बरोबर. म्हणजे आपोआप येतं. म्हणजे एखादा चेंडू मारला वरती, तो हवेत येताना तुम्ही कसं उडी मारून ते खाली घेऊन येता? नाही, ते आपोआप खाली येतं. म्हणजे ती वस्तू खाली गतिमान होऊन खाली येते, फक्त गुरुत्वीय बलामुळे येत असतं. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. LIGOचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा बघा. लॉंग फॉर्म बघा. LIGO जर लिहिला पुस्तक परीक्षेमध्ये चालतं, बरोबर आहे. लॉंग फॉर्म जर लिहिला ते पण चालतं. मार्क तुम्हाला देतात, ते काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. गुणधर्म बघा त्याचे 2च आहेत. आइन्स्टाईनने शोधून काढलं. हा तुमच्या जनरल नॉलेजसाठी महत्त्वाचा असतो. माहित आहे का तुम्हाला हे का देतात? जनरल नॉलेजसाठी, माहित करण्यासाठी. माहित नाही ते माहित करण्यासाठी, जनरल नॉलेजसाठी असतं. ऍक्च्युली हा पॉईंट आपला चालू आहे. उदाहरण बघितला, मुक्तपतनाची व्याख्या बघितली. ऍक्च्युली आता हा डीप मध्ये आपण पॉईंट बघणार आहोत. म्हणल्यावर आपला कुठला पॉईंट चालू झाला आता? मुक्तपतन. मला वाटतं ह्या पॉईंट नंतर आपलं स्थितीज ऊर्जेचा एक पॉईंट आहे आणि मुक्ती वेग, हे 2 झालं की हा पण प्रकरण समाप्त होतो, संपून जातं. म्हणल्यावर मला वाटतं 2च मुद्दे राहिलेत आपले त्या पाठामध्ये. या मुक्तपतनानंतर म्हणल्यावर एक 4-5 व्हिडिओमध्ये हा पूर्णपणे संपून जाईल. त्याच्यावर लवकर टेस्ट घेतली जाईल. त्या टेस्टसाठी तुम्ही तयार आहात. ठीक आहे. काय प्रॉब्लेम असेल तर बघा.
जेव्हा व्हिडिओ येत असतं स्वतःलाच प्रश्न विचारायचा, जेणेकरून आपलं ते रिवाइज होऊन पाठ होऊन जाईल कायमचं. ठीक आहे. तर काय शंका असेल मागचे व्हिडिओ बघा, आजचा व्हिडिओ बघा. काय शंका असेल तर विचारा, प्रायव्हेट विचारा किंवा ग्रुपवर विचारा, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. काही विद्यार्थी विचारतात, चांगलं आहे. ज्याला शंका येत असेल त्याला विचारा. ठीक आहे. थँक्यू.